आहे। एका महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सिंधुदुर्गमध्ये घडली आहे। कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। ग्रामस्थांनी या सगळ्याबाबत संताप व्यक्त केलेला आहे आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घातलाय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी उमेश बोचडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। उमेश, काय नेमका हा सगळा प्रकार घडलेला होता आणि अशा पद्धतीने निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे, काय मागणी आहे? निश्चितच कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे कणकवली उपजिल्हा रुग्णालय आहे त्यामध्ये एक महिला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एक जे गावडे नामक गृहस्थ आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। कणकवलीच्या लगतच हे गाव आहे वागरे, येथील ते व्यक्ती होते आणि ते उपचारासाठी रुग्णालयात आले होते। त्यांचे रक्तदाब होता तो चेक केला होता, तो कमी झालेला असताना देखील त्यांना घरी पाठवण्यात आलं असं एक त्याच्यात ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे घरी गेल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यानंतर पुन्हा आले त्यांचा मृत्यू झाला असं एकंदरीत समजलं। आणि त्यानंतर मग ते सगळे ग्रामस्थ आहेत त्यांनी रुग्णालयात आले, घेरावा घातला, त्या डॉक्टरांवर कारवाई करा अशी मागणी केली। आणि त्यानंतर मग जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते तिथे उपस्थित झाले। त्यानंतर मग ह्या प्रकरणावर गंभीर दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते। आणि सध्या पाहत आहे की गावकऱ्यांनी घेरावा घातल्यामुळे कुठे ना कुठेतरी अनेक तणावाचं वातावरण बनलं होतं ह्या रुग्णालयात एकंदरीत। त्यामुळे सध्या एक प्रश्न उपस्थित होतो की रुग्णसेवा कुठे चांगली मिळते, कशा पद्धतीने रुग्णसेवा मिळते, डॉक्टर कशा पद्धतीने रुग्णांवर उपचार करतात हा देखील प्रश्न आहे। त्यामुळे अशा पद्धतीने रुग्णांवर उपचार नाही झाले तर रुग्णालयाचा उपयोग काय, असं पण एक प्रश्न आता हे गावकरी विचारतात। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उमेश।